हॅलो स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण पार्ट 1 मध्ये बघितले की आनंद विहार स्कूलचे प्रिन्सिपल मिस्टर शाह हे पाहुण्यांची ओळख करून देतात. त्या पाहुण्यांमध्ये डॉक्टर नसीर मंसूरी हे प्रॅक्टिसिंग क्लिनिकल सायकोलॉजिस्ट वडोदरा येथून आहेत. त्यानंतर डॉक्टर मिसेस सेलट या एक एमिनंट एज्युकेशनलिस्ट, ऑथर आणि टीचर ट्रेनर आहेत. त्यानंतर डॉक्टर मंजू श्रॉफ वेल नोन डायटिशियन आहेत. त्यानंतर आपण प्रोफेसर रे मॅकी जे युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग येथून आहेत. या सर्वांचा परिचय झालेला होता. तसेच वेगवेगळ्या प्रश्नांना सुरुवातही झालेली होती. सुरुवातीला भरत या मुलाचा प्रॉब्लेम डॉक्टर मंसूरी यांनी सोडवलेला होता. त्यानंतर वालींमधून मिसेस विराज त्रिवेदी यांचा प्रॉब्लेम डॉक्टर मिसेस शेलट यांनी सॉल्व केला होता. आज आपण पार्ट 2 मध्ये पुढे वाली आणि विद्यार्थ्यांच्या पुढील प्रश्नांचे निराकरण करणार आहेत. कशा प्रकारे त्यांच्या प्रश्नांचे निराकरण होते तर ते आज आपल्याला अभ्यासायचे आहे. सो फ्रेंड्स, वी डोंट वेस्ट अवर टाइम अँड लेट्स कंटिन्यू पार्ट 2. A lady say, "Hello everyone. I am Mrs. Suhani Mehta. I am not sure whom to ask this question. I am facing a different problem. My daughter seems to be enjoying her studies but hardly shares anything on what happened at school and her studies. As parents, we try to ask her to so many times, but she avoids discussing the school at home." पुढे आता एका नवीन महिलेने प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्या म्हणतात, सर्वांना नमस्कार, मी सौ सुहानी मेहता. मला पूर्ण खात्री नाही की मी हा प्रश्न कोणाला विचारते की मी एका वेगळ्या समस्येला तोंड देत आहे. माझी मुलगी तिच्या अभ्यासाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. त्यांची जी मुलगी आहे तर ती अभ्यास वगैरे व्यवस्थित करते, परंतु शाळेत काय घडते आणि अभ्यास याबद्दल क्वचितच ती आम्हाला सांगते. पालक म्हणून आम्ही तिला बऱ्याचदा विचारण्याचा प्रयत्न करतो, पण ती घरी शाळेत चर्चा करण्यास टाळते. कुठलीही गोष्ट शाळेची ती घरी पालकांशी शेअर करत नाही, असा त्या मुलीच्या आईचा प्रश्न होता. अनुज says, "I think we should consult Dr. Mackey as he must have faced similar questions from British parents back home." पुढे जो अँकर आहे अनुज तो बोलतो, मला असे वाटते की त्यांना डॉक्टर मॅकी यांचा सल्ला घ्यावा. मला असे वाटते की त्यांनी ब्रिटिश पालकांकडून घरी परत अशाच प्रश्नांचा सामना करावा लागला असला पाहिजे, म्हणून त्यांनी डॉक्टर मॅकींचा सल्ला घ्यावा, असं अनुज म्हणतो. डॉक्टर मॅकी सेज, "थँक यू अनुज. आय होप आय एम ऑडिबल ओव्हर देअर. अँड येस, आय लाईक धिस क्वेश्चन इफ शेअरिंग इज मिसिंग. बोथ चिल्ड्रन अँड पेरेंट्स आर रिस्पॉन्सिबल. Sharing is glue that binds a family together. Generally, adolescents at this age find it uncomfortable to share all details related to their lives." पुढे डॉक्टर मॅकी म्हणतात, धन्यवाद अनुज. मी आशा करतो की मी येथे ऐकण्यायोग्य आहे. आणि हो, मला हा प्रश्न आवडतो. सामायिकरण नसेल तर मुले आणि पालक दोघेही जबाबदार आहेत. सामायिकरण हे गोंद आहे जे एका कुटुंबास एकत्र बांधते. सामान्यतः या वयात पौगंडावस्थेतील मुलांना त्यांच्या जीवनाशी संबंधित सर्व माहिती सामायिक करण्यास अस्वस्थ वाटते. म्हणून सामान्यतः या वयातल्या पौगंडावस्थेतील मुलांना सर्व तपशील सामायिक करण्यास किंवा शेअर करण्यास अस्वस्थ वाटते. त्यांच्या जीवनासंबंधी ते कुठलाही तपशील आपल्या आईवडिलांना देत नाही किंवा सांगत नाहीत, असं डॉक्टर रे मॅकी यांनी सांगितले.
As parents, we must consider this and decide our response to their sharing. Our negative response and preaching discourage children. However, children must read the intention of parents. Not sharing anything may lead to serious problems. पुढे डॉक्टर रे मॅकी म्हणतात, पालक म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे आणि त्यांच्या सामायिकरणास किंवा त्यांचं जे शेअर करतात ते आपल्याबरोबर, तर त्याला आपण आपला प्रतिसाद निश्चित केला पाहिजे. आपल्या नकारात्मक प्रतिसाद आणि उपदेश यामुळे मुले निराश होतात. आपण जो नकारात्मक प्रतिसाद करतो त्यांना किंवा उपदेश देत असतो तर त्यामुळे ते नाराज होतात. तथापि मुलांनी पालकांचा हेतू समजला पाहिजे. पालक काय सांगतात तर त्याचा हेतूही मुलांनी समजला पाहिजे. काहीही शेअर न केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. मुलांनी जर आपले प्रॉब्लेम्स आपल्या आईवडिलांशी शेअर नाही केले तर ते अगदी गंभीर स्वरूप धारण करतात आणि शेवटच्या स्थितीला आपण आपल्या पालकांना त्या गोष्टीची जाण करत असतो. तर तसं होऊ नये म्हणून सामायिकरण हे खूप महत्त्वाचं आहे. Anuj says, "Thank you Dr. Mackey for your valuable time." अनुजने डॉक्टर मॅकी यांना आपला मौल्यवान टाईम आपल्याला दिला म्हणून त्यांचे धन्यवाद केले. डॉक्टर मॅकी सेज, "इट्स ऑलवेज अ प्लेजर टू इंटरॅक्ट विथ स्टुडंट्स अँड पेरेंट्स अनुज." डॉक्टर मॅकी म्हणाले, विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधणे नेहमीच आनंददायक असेल असं ते म्हणाले. माय बेस्ट विशेस टू द स्टुडंट्स हॅव अ ब्राईट फ्युचर अहेड. पुढे डॉक्टर मॅकी म्हणतात की विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्याबद्दल शुभेच्छा आणि विद्यार्थ्यांना ते त्यांच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा देतात. पुढे अनुज म्हणतो, अनुज से, नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम द स्टुडंट्स नाव. आता विद्यार्थी प्रश्न विचारतायत. पुढचा प्रश्न एक विद्यार्थी विचारतोय. स्टुडंट नंबर 1, सर, मे बी आय एम फीलिंग हंग्री राईट नाव बिकॉज माय पेरेंट्स डोंट अलाउ मी टू ईट व्हॉट आय एन्जॉय. पुढे आता एक विद्यार्थी प्रश्न विचारतो आहे आणि त्याचा प्रश्न आहे, सर, कदाचित मला भूक लागली आहे असे वाटते, परंतु माझे आई वडील मला जे आवडतं ते खाऊ देत नाही. असा प्रश्न त्या विद्यार्थ्याने विचारलेला होता. अनुज सेज, आय थिंक दिस क्वेश्चन इज ऑब्वियसली फॉर द डायटिशियन. डिअर, कॅन यू टेल अस व्हॉट यू एन्जॉय इटिंग मोस्ट अँड टेल युअर नेम ऑल्सो. पुढे आता अनुज म्हणतो की मला असे वाटते की हा प्रश्न नक्कीच आहारशास्त्रज्ञांसाठी आहे, जे डायटिशियन्स आहेत, तर ते या प्रश्नाचं निराकरण करतील. प्रिय, तुम्हाला सर्वात जास्त खाण्यास काय आवडते हे सांगू शकता आणि आपले नावसुद्धा सांगा, असं अनुजने सांगितले. स्टुडंट 1, माय नेम इज प्रियांशी अँड ओ मॅडम, I love pizza with double cheese. Die for dabeli with butter or cheese. Dream for burger. My favorite pastime is crunchy wafers with cold drinks. स्टुडंट नंबर 1 जी आहे तर ती मुलगी आहे, तर ती आपलं नाव सांगते की तिचं नाव प्रियांशी आहे आणि हो मॅडम, मला डबल चीजसह पिझ्झा आवडतो. ती सांगते तिला डबल चीजसह पिझ्झा आवडतोय. लोणी किंवा चीजसह दाबेलीसाठीही मरते. स्वप्नासाठी बर्गर. माझा आवडता पास टाईम आहे कुरकुरीत व्हेपर्ससह कोल्ड ड्रिंक्स मला खूप आवडते, असं स्टुडंट नंबर 1 प्रियांशी सांगते. तिला खाण्याची खूप आवड आहे. But my mom served me hospital khana
इज देअर एनी रिलेशन बिटवीन स्टडीज अँड द फूड आय ईट? आय रिअली वंडर. तर ती सांगते, परंतु माझी आई मला हॉस्पिटलचं जेवण देते. अभ्यास आणि मी जेवते यामध्ये काही संबंध आहे का? मी जे खाते आणि जो अभ्यास करते याच्यामध्ये काही संबंध आहे का? मला खरोखर आश्चर्य वाटते, असं ती सांगते. डॉक्टर श्रॉफ सेज, प्रियांशी, यू लुक रिअली फूडी. आय लाईक युअर स्पॉन्टॅनिटी, डिअर. यस, देअर इज अ डायरेक्ट रिलेशन बिटवीन द फूड यू ईट अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ युअर ब्रेन व्हाया मेटॅबॉलिझम. पुढे डॉक्टर श्रॉफ म्हणतात, प्रियांशी, तू खरंच अन्नप्रेमी आहे. मला तुझा उत्स्फूर्तपणा आवडतो. प्रिये, होय, आपण आहार घेतलेले आणि आपल्या मेंदूच्या क्रियाकलापांमध्ये चयापचयद्वारे संबंध आहे. आपण जो आहार खात असतो, जे आपल्या मेंदूच्या क्रियाकलापांमध्ये चयापचय होत असतं, तर त्यांचा एकमेकांशी संबंध हा असतो, असं डॉक्टर श्रॉफ तिला सांगतात. हेवी फूड डायरेक्ट्स द ब्लड फ्लो टू द डायजेस्टिव्ह सिस्टम, resulting into slowing down of the brain activity. You must have felt sleepy, lazy, and drowsy after eating heavy meals. Doesn't this affect your studies? Ultimately, you require an active brain for studies. Rather than going for fatty foods, prefer to take light and easy to digest food with enough of soup, juice, dal, milk, छास, लस्सी, etc. पुढे डॉक्टर सांगतात, जे जड अन्न तुम्ही खातात तर ते जड अन्न रक्ताच्या पाचन प्रक्रियेस निर्देशित करते. परिणामी मेंदूची क्रिया कमी होते. जास्त हेवी पदार्थ खाल्ले तर मेंदूची क्रिया ही कमी होऊन जात असते. जड जेवण झाल्यावर तुम्हाला झोप येते, आळशीपणा व चक्कर आल्यासारखे वाटते, ज्याचा तुमच्या अभ्यासावर परिणाम होत नाही. तर ते सांगतात, तुम्ही जे जड जेवण करता तर त्या जेवणानंतर तुम्हाला झोप येते, आळशीपणा येतो, चक्कर आल्यासारखं वाटतं, तर याचा सर्व परिणाम तुमच्या अभ्यासावर होत नाही का, असं ते प्रश्न विचारतात. शेवटी आपल्याला चरबीयुक्त आहार घेण्यापेक्षा साधा अभ्यासासाठी सक्रिय मेंदू आवश्यक आहे. तर चरबीयुक्त आहार न घेता चरबी नसलेला आहार घेणं खूप आवश्यक आहे. त्याच्याने आपला मेंदू जो आहे तर तो सक्रिय राहत असतो. सूप, रस, डाळ, दूध, छास, लस्सी इत्यादींसह हलके आणि खायला प्यायला सोपे आहार घेण्यास प्राधान्य द्यावे, असं डॉक्टर सांगतात. हलक्या पदार्थांनी आपला मेंदू नेहमी सक्रिय असतो आणि आपल्याला झोप कमी प्रमाणात येत असते. Eat raw vegetables and fruits a lot. Do not overeat. It is not good for health in the long run. Remember, the students who eat light become bright. पुढे डॉक्टर सांगतात, कच्च्या भाज्या आणि फळे भरपूर खा. जास्त खाऊ नका, म्हणजे जास्त जेवण करू नका. हे दीर्घकाळ आरोग्यासाठी चांगले नाही. जास्त भरपेट खाणं हे दीर्घकालीन आरोग्यासाठी ते चांगलं नाही आहे, लक्षात ठेवा. ते पुढे सांगतात, जे विद्यार्थी हलके पदार्थ खातात ते नेहमी चमकतात. तर ती म्हण आहे, द स्टुडंट्स हू ईट्स लाईट बिकम्स ब्राईट. अशा प्रकारे स्टुडंट नंबर 1 जी प्रियांशी होती तिचा प्रॉब्लेम सुटलेला आहे. आता स्टुडंट नंबर 2. हॅलो डॉक्टर मंसूरी सर, आय एम कंदार. आय रीड समवेअर, ट्यून अप युअर सेल्फ फॉर द बोर्ड एक्झाम. Could you explain what it means? Dr. Mansoori, dear, you seem to be in 10th or 12th. पुढे आता स्टुडंट नंबर 2 ज्याचं नाव कंदार्प आहे, तर तो डॉक्टर मंसूरींना प्रश्न विचारतो. मंसूरी सर, हॅलो, मी कंदार्प आहे. मी कुठेतरी वाचले आहे, बोर्ड परीक्षेसाठी स्वतःला ट्यूनअप करा, म्हणजे बोर्ड परीक्षेसाठी स्वतःला सज्ज करा. याचा अर्थ काय ते तुम्ही समजावून सांगाल का, असा त्याचा प्रश्न. तर तो त्यांना सांगतो डॉक्टरांना की
बोर्ड परीक्षेसाठी स्वतःला ट्यूनअप करा. याचा अर्थ काय? डॉक्टर मंसूरी सेज, तर त्याला डॉक्टर मंसूरी सांगतात, प्रिय, आपण 10वी किंवा 12वीमध्ये असल्याचे दिसते. डॉक्टर त्याला सांगताय की त्याच्या वयावरनं की तू 10वीत आहे की 12वीत आहे. ट्यून अप refers to preparing your mind and body for a particular task. When it comes to tune up for examination, you need to know how your body and mind work in harmony. You should identify your strengths and weaknesses in the first place. Observe yourself for a week or two. Always remember that your strengths are your asset. Do not think much about your weakness. It is your strength that will help you cope the exam. पुढे डॉक्टर मंसूरी म्हणतात, ट्यूनअप म्हणजे एखाद्या विशिष्ट कार्यासाठी आपले मन आणि शरीर प्रिपेअर करणं होय. एखादं विशिष्ट कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी आपलं मन आणि शरीर हे पहिले आपण प्रिपेअर करायला पाहिजे. जेव्हा परीक्षेचा विषय येतो तेव्हा आपल्याला आपले शरीर आणि मन कसे सामंजस्याने कार्य करते हे माहीत असणे आवश्यक आहे. तर दोघांचं हे सामंजस्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपलं शरीर आणि मन हे कशा रीतीने कार्य करतं तर हे आपल्याला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. आपण प्रथम आपली शक्ती आणि कमकुवतपणा ओळखू शकतो. आपल्यामध्ये काय शक्ती आहे, काय कमकुवतपणा आहे आपल्याला हे जाणवतं. 1 किंवा 2 आठवडे स्वतःचे निरीक्षण करा. नेहमी लक्षात ठेवा की आपली सामर्थ्य आपली संपत्ती आहे. जे आपलं सामर्थ्य आहे तीच आपली संपत्ती आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आपल्या अशक्तपणाबद्दल जास्त विचार करू नका. हे तुमचे सामर्थ्य आहे जे परीक्षेला तोंड देण्यास मदत करेल. तर तुमच्यामध्ये जे सामर्थ्य आहे तर ते सामर्थ्यच तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये तोंड देण्यास मदत करेल. Secondly, your body and mind are tuned up to the school time table before you receive board exam schedule. Once you receive the board exam schedule, prepare a new timetable based on your energy level. Identify the best time when your energy level is high. Try to match it with the time slot of examination. It is important to relax, to tune up your body and mind. पुढे डॉक्टर म्हणतात, दुसरे म्हणजे आपण बोर्ड परीक्षा होण्यापूर्वी आपले शरीर व मन शाळेच्या वेळापत्रकावर अवलंबून ठेवावे. एकदा आपल्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक प्राप्त झाल्यानंतर आपल्या ऊर्जा पातळीवर आधारित नवीन टाईमटेबल तयार करा. सुरुवातीला शाळेचं जे टाईमटेबल असतं त्याच्यावर अवलंबून असायचं आहे. त्याच्यानंतर जे बोर्डचं वेळापत्रक येत असतं त्याच्यानंतर आपल्या ऊर्जाशक्तीनुसार आपण एक नवीन टाईमटेबल तयार करायचं आहे आणि त्याच्यानुसार स्वतःला तयार करायचं आहे परीक्षेसाठी. जेव्हा तुमची ऊर्जा पातळी उच्च असेल तेव्हा सर्वोत्तम काळ ओळखा. तुमची ऊर्जा पातळी किंवा तुमची अभ्यास करण्याची शक्ती ही वाढलेली असेल तर तेव्हा आपला काळ आपण ओळखायचा आहे. परीक्षेच्या वेळेच्या स्लॉटशी जुळण्याचा प्रयत्न करा आणि परीक्षेचा जो काळ दिलेला आहे तर त्या काळाबरोबर आपण आपली स्वतःची एनर्जी लेव्हल ही ओळखायची आहे आणि त्यानुसार आपण आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे. ते खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराचे आणि मनाचे संयोजन हे आपण करायला हवे. You may follow simple relaxation techniques like pranayam, yogasan, stretching, listening to light melodious music, taking a walk of about 10 or 15 minutes at a suitable time, or having a cup of green tea. You can even spare some time for talking to your friends or parents. Maintain a cheerful mood and don't work in frenzy. Wish you all the best. पुढे डॉक्टर म्हणतात, तुम्ही प्राणायाम, योग, स्ट्रेचिंग, सुमधुर संगीत ऐकणे, योग्य वेळी सुमारे 10 ते 15 मिनिट फिरणे किंवा 1 कप ग्रीन टी
इत्यादी पदार्थ सोप्या विश्रांती तंत्राचे अनुसरण करू शकता. डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही रिलॅक्सेशनसाठी ज्या टेक्निक्स आहेत, प्राणायाम, योगासन करा, स्ट्रेचिंग करा, लिसनिंग टू लाईट मेलोडियस म्युझिक, सुमधुर संगीत ऐका किंवा 10 ते 15 मिनटं तुम्ही चालण्यासाठी जा आणि पिण्यासाठी ग्रीन टीचाच वापर करा. पुढे डॉक्टर सांगतात की तुमचा थोडा वेळ तुम्ही तुमचे मित्र आणि पालक यांच्यासोबत घालवा. मेंटेन अ चीअरफुल मूड अँड डोंट वर्क इन फ्रेंझी. एक आनंदी मूड ठेवा आणि उन्मादमध्ये काम करू नका. विश यू ऑल द बेस्ट. आपणा सर्वांना शुभेच्छा, असं डॉक्टर सांगतात. अशा प्रकारे डॉक्टरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण हे केलेले आहे. Anuj says, students, did you enjoy the program? A big round of applause from the audience. This tells all. I think it is time to conclude our program. It is impossible to express our gratitude in words. However, I am indeed thankful to all the guests who made it convenient to spare time from their busy schedule. I am sure that not only students but parents also gain a lot. पुढे कार्यक्रमाचा अँकर जो अनुज आहे तो बोलतो, विद्यार्थ्यांनो, तुम्ही कार्यक्रमाचा आनंद घेतला का? ऑडियन्समधून टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. आपला कार्यक्रम संपवण्यासाठी अनेकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मला असे वाटते की आता आपला कार्यक्रम संपवण्याची वेळ झाली आहे. आमच्या कृतज्ञतेचे शब्द व्यक्त करणे अशक्य आहे. तथापि त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून मी थोडा वेळ घालवल्याबद्दल खरोखर कृतज्ञ आहे. अनुज सांगत आहे की जे दिग्गज तिथं आलेले आहेत तर ते त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामधून थोडा वेळ त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे, म्हणून आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. मला खात्री आहे की केवळ विद्यार्थी नाही तर पालकांनाही भरपूर याच्यामधून शिकायला मिळालेलं आहे. चांगल्या प्रकारचा सल्ला त्यांनी येथे प्राप्त केलेला आहे. Hope we all remember the tips given by the experts and follow them as much as we can. Best wishes to all. पुढे अनुज म्हणतो, मला आशा आहे की आपल्या सर्वांना तज्ज्ञांनी दिलेल्या टिप्स लक्षात असतील आणि त्यांचे जमेल तसे अनुसरण तुम्ही करणारच. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट विशेस टू ऑल. असं सांगून अनुजने आपला कार्यक्रम तिथेच थांबविला आणि ते सेमिनार तिथेच संपलं. सो फ्रेंड्स, आय होप यू अंडरस्टँड धिस युनिट व्हेरी वेल. विद्यार्थी मित्रांनो, खूपच महत्त्वाचा असा पाठ होता आणि तुम्हाला अभ्यासाविषयी बऱ्याचशा टिप्स यातून मिळालेल्या आहेत. खूपच काही शिकायला मिळालेले आहे. आय होप तुम्ही याचा पुरेपूर उपयोग करणार आणि चांगले मार्क्स मिळवून आपल्या आईवडिलांचे आणि आपल्या शिक्षकांचे तसेच आपल्या शाळेचे नाव रोशन करणार. आय विशिंग यू ऑल व्हेरी बेस्ट ऑफ लक फॉर द एक्झाम ऑफ 10th बोर्ड विच इज कमिंग सून. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित पाठ करायचे आहेत, व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि सुंदर स्वच्छ हस्ताक्षरात आपल्या क्लासवर्कच्या वहीत लिहून टाकायची आहेत आणि बरोबरच सर्व शब्दार्थही पाठ करून ठेवायची आहेत, जेणेकरून पाठ वाचन तुम्हाला आन्सर दीज क्वेश्चन्स दिलेले आहेत. पाठ 2 ते 3 वेळा वाचन करायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तरे शोधून व्यवस्थित आपल्या स्वाध्यायाच्या वहीत सुंदर स्वच्छ अक्षरात लिहून टाकायची आहेत.